हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. नारायण राणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला. नगर परिषद निवडणुकीच्या निकालानंतर पहिलीच भेट असल्याने भेटीला महत्त्व. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा होण्याची शक्यता. पुण्यामध्ये काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीची घोषणा. पुण्यामध्ये आमची यादी फायनल. सचिन अहिर आणि सतेज पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार. दोन्ही राष्ट्रवादी आपापल्या चिन्हावर लढणार, तर कार्यकर्त्यांकरता एकत्र निवडणूक लढणार असल्याची रोहित पवारांची माहिती. भाजप आणि शिवसेनेतील जागा वाटपाच्या अंतिम फॉर्म्युल्याकरता आज पुन्हा बैठक. शेलारांच्या निवासस्थानी होणार बैठक. दोन्ही बाजूचे नेते एकत्र बसून घेणार अंतिम निर्णय. राखी जाधव यांचा भाजपमध्ये प्रवेश. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का. घाटकोपरमधून राखी जाधव यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची शक्यता. मुंबई वाचली पाहिजे, संकट नीट ओळखा, निवडणुकीतला एकजुटीनं सामोरं जा, राज ठाकरेंचा कानमंत्र. तर प्रचार सभेमध्ये सगळ्या गोष्टी बाहेर काढणार, राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा. मुंबईसाठी भाजपकडून पहिल्या यादीत 66 जणांना उमेदवारी जाहीर. आतापर्यंत 66 जणांना भाजपकडून अधिकृत उमेदवारी. शिवसेना उबाठा पक्षाची मुंबईतल्या 60 उमेदवारांची पहिली यादी जाहीर. वरळी, दादर, माहीम, शिवडी या मतदारसंघातील उमेदवार जाहीर करणं टाळलं. किशोरी पेडणेकर अजूनही एबी फॉर्मच्या प्रतीक्षेत. पहिल्या यादीत किशोरी पेडणेकरांचं नाव नाही. उमेदवारी न मिळाल्यानं किशोरी पेडणेकर नाराज असल्याची चर्चा. पुण्यामध्ये दिवंगत गिरीश बापट यांची सून स्वरदा बापट यांना उमेदवारी, तर मुक्ता टिळक यांचा मुलगा कुणाल टिळक यालाही भाजपकडून उमेदवारी. नमस्कार, मी सुवर्णा. दुपारच्या बातम्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. काही महत्त्वाच्या घडामोडी. सध्या महापालिका निवडणुकांचा काळ सुरू आहे आणि त्याकरताच होत असलेल्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. शिवसेना उबाठा पक्षाची 60 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे आणि या पहिल्या 60 जणांच्या यादीत माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचं नाव नाहीये. किशोरी पेडणेकर अजूनही एबी फॉर्मच्या प्रतीक्षेत आहेत. या यादीतून भायखळा, शिवडी, दादर, माहीम या मतदारसंघातल्या उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आलेली नाहीयेत. या पहिल्या 60 जणांच्या यादीत 5 अल्पसंख्याक उमेदवारांना संधी दिली गेलेली आहे. शिवसेना उबाठाची मुंबईतली यादी. अजिंक्य धात्रक, सचिन पडवळ, संजना संतोष कासले, विठ्ठल लोकरे, रमाकांत रहाटे, अंकित प्रभू, प्रसाद प्रभाकर आयरे, देवेंद्र आंबेडकर, शैलेश फणसे, रोशनी कोरे गायकवाड अशी सगळ्यांची नावं. शिवसेना उबाठाची ही पहिली यादी. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचं मात्र नाव यात नाहीये. मराठी बहुल असे जे 4-5 मतदारसंघ आहेत तिथली नावं घोषित करण्यात आलेली नाहीत. कारण असं की तिथं अजून सुद्धा मनसे आणि उबाठात चर्चा झालेली नाही, नावं फायनल झालेली नाहीयेत. प्रभूंचा मुलगा अनेक वर्ष युवा सेनेचं काम करतो आहे. तरुणांना संधी द्यायची नाही का? ही घराणेशाही कुठे आहे? आमच्यासारखे लोक असं मानतात की ठीक आहे, कार्यकर्त्यांना संधी मिळायला पाहिजे. पण अनेक आमदारांची जी मुलं आहेत ती अनेक वर्ष युवा सेनेच्या माध्यमातून जर काम करत आहेत, पक्षात महाराष्ट्रात जाऊन काम करत आहेत, मुंबईत नाही,
अशा तरुण कार्यकर्त्यांना संधी दिली नाही तर पक्ष पुढे जाणार कसा? मी तरुणांची संघटना जेव्हा मानतो तेव्हा आता आमच्या पिढीनं मागे राहिलं पाहिजे आणि तरुणांना संधी दिली पाहिजे. ज्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या छत्राखाली मी आज मितीपर्यंत इथे येऊन ठेपलेलं आहे की या इलेक्शनला सामोरं जातं. सातत्याने मला बाळासाहेब असून द्या किंवा उद्धवसाहेब असून द्या, एक निष्ठावंत शिवसैनिकावरून जी जबाबदारी आज मितीपर्यंत माझ्यावर जी टाकलेली आहे ती भावी काळातही त्या पद्धतीने उद्धवसाहेबांना मी त्या पद्धतीचं ही तर सीट देणारच निवडून, पण त्या व्यतिरिक्त मुंबईमधनं उद्धवसाहेबांच्या पाठी ताकद उभी करण्याच्या दृष्टीने मी प्रयत्नशील राहीन आणि यशस्वी होईन याची मला शाश्वती आहे. उभाटा काय, उभाटा मामू आहेत ते. त्यांना त्याच्याशिवाय त्यांना पर्याय काय? त्यांनी मुस्लिमांना जागा द्याव्यात का नाही द्याव्यात हा त्यांचा प्रश्न, वैयक्तिक प्रश्न आहे. आणि त्यांना मताची जर बेरीज करायची असेल तर अशा प्रकारे त्यांना करावंच लागतं. एक मोठी बातमी आहे आणि ही जी बातमी आहे याच सारख्या अनेक बातम्या गेले काही दिवस आपण ऐकतो बघतो आहोत. मनसेकडून इच्छुक असणाऱ्या अनिशा माजगावकर या बंडाच्या पवित्र्यात आहेत. अनिशा माजगावकर भांडुपेच्या वॉर्ड क्रमांक 114 मधल्या मनसेकडून इच्छुक होत्या. अनिशा माजगावकर अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज उद्या भरू शकतात अशी माहिती आहे. अनिशा माजगावकर यांना इतर पक्षांकडून सुद्धा विचारणा करण्यात आली होती अशी. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता एक मोठी बातमी, निवडणुकीला एकजुटीनं सामोरं जा असा कानमंत्र राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिलेला आहे. राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिलेला आहे. आज मनसेचा मेळावा पार पडला आणि या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना हा कानमंत्र दिलेला आहे. निवडणुकीला एकजुटीनं सामोरं जाण्याचे निर्देश राज ठाकरे यांनी दिले. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. प्रणाली, आज राज ठाकरेंनी त्यांच्या कार्यकर्त्यांशी मनसैनिकांशी मेळाव्याच्या माध्यमातून संवाद साधला. नेमका काय कानमंत्र, काय निर्देश दिलेले आहेत? अत्यंत महत्त्वाचा संवाद हा आज होता. त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना एकजुटीनं राहण्याचा सल्ला दिलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी आज सांगितलं की आपल्याला किती जागा मिळतात यापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. ज्यांनी महाराष्ट्राला तोडण्याचं किंवा मुंबईला तोडून नेण्याचं स्वप्न पाहिलेलं आहे त्यांचं स्वप्न गाडण्यासाठी एकत्रित व्हा. मराठी माणसाची एकजूट दिसू द्या. वैयक्तिक स्वार्थापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, मुंबई मोठी आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांनी हे सांगितलं की राज्यात ही केंद्रानं बसवलेली माणसं आहे, त्यामुळे मुंबई गिळंकृत करण्यासाठीचे हे सगळे प्रयत्न सुरू आहे. मुंबईच्या आयुक्तांमार्फत हे सगळं केलं जात आहे. त्यामुळे सगळ्यांनी एकत्रित येऊन मुंबईवर भगवा कसा फडकेल याचा प्रयत्न करा. मुंबई वाचवण्याचं, महाराष्ट्र वाचवण्याची ही आपली शेवटची संधी आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि म्हणून कार्यकर्त्यांना त्यांनी एकजुटीनं राहा, वैयक्तिक स्वार्थापुढे महाराष्ट्र मोठा आहे हे राज ठाकरे यांनी या मेळाव्यातून सांगितलेलं आहे. नरेंद्र मोदी आणि EVM यांच्या जीवावर ते लोक माज करत आहेत. अशा प्रकारचे काळ अनेक देशावर आले. सत्यविना जगण्याचा काळ हा मनसेनं बराच कालावधी बघितलेला आहे. आणि त्यामुळे त्यांनी असं सांगितलेलं आहे की यादी जाहीर झाल्यावर किंवा उमेदवारी दिल्यावर काही जण नाराज होतील, पण नाराज होऊ नका. मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी एक राहा, एकजुटीनं राहा. वैयक्तिक स्वार्थापुढे महाराष्ट्र मोठा हे सांगण्याचं काम आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या मेळाव्याच्या माध्यमातून केलेलं आहे. अत्यंत शांत पद्धतीनं, संयमी पद्धतीनं मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मेळाव्याला येताना दिसले आणि जाताना सुद्धा दिसले. एक वेगळाच कॉन्फिडन्स हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये दिसून येतो आहे. त्यामुळं आज आणि उद्यामध्ये जेव्हा EB फॉर्म दिले जातील, उमेदवारी दिली जातील, तेव्हा काही लोक नाराज होण्याची शक्यता आहे हे त्यांनी गृहीत धरलेलं आहे. म्हणूनच कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना नाराज होऊ नका. आपल्या नाराजीपेक्षा, आपल्या वैयक्तिक स्वार्थापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे हे सांगण्याचं काम त्यांनी त्यांच्या या मेळाव्यातून केलं. बरं प्रणाली, खरं तर अनेक मनसेने किंवा कार्यकर्ते असतील जागा वाटपावरून नाराज देखील होते. त्यांची नेमकी कशा पद्धतीनं आज समजूत काढण्यात आलेली आहे? 194 मधून संतोष धुरी हे नाराज होते, पण आज ते या मेळाव्याला आलेले दिसले. अनिशा माजगावकर या मात्र या मेळाव्यासाठी आलेल्या नाही आहेत. 119 मधनं त्या इच्छुक होत्या, त्या अजून या मेळाव्याला दिसल्या नाही. त्यामुळं अनिशा माजगावकर नेमकं काय करतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.
त्या व्यतिरिक्त बहुतेक सगळे पदाधिकारी, महत्त्वपूर्ण कार्यकर्ते हे उपस्थित होते. नाराजी ही आता या 2 दिवसामध्ये दिसेल खरं तर, आणि ती टाळण्यासाठी आपण बघितलं की शेवटपर्यंत बाळा नांदगावकर या ठिकाणी आलेले आहेत.